घरी गेल्या गेल्या म्हणी लय संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजींकडे. तो नाचत होती वय गावासमोर. माझ्या शब्दांना माफ करा, पण लोकांचा दृष्टिकोन लक्षात घ्या ना. काय जग आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक आहे. आ ज्या बाईने अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला, ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. आमच्यासारख्या शिकल्या फार, पण आम्हाला मोठ्यांचा आदर करताच आला नाही. चपल्या घालून चपात्या लाटते ती मात्र हाय क्लास. सोसायटी खतरनाक समाजाने मेंटेन केली, हो की नाही? जाऊ द्या. ते लोणी या ज्यानं भक्ती करीत होतं परमार्थ आहे. लोकांचा विचार न करता परमार्थ करा, आनंद व्यक्त करा. विचारलंय बोलत जा, बोलणं आपला अधिकार आहे, बोलावं बाय. साधं साधं विचार, तुम्हाला काही शास्त्रवेद विचारत नाहीये मी. तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावं, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदीच तसं भगवंताचा प्रत्येक अवतार हा जनहितार्थ केलेली परमात्म्याची व्यवस्था आहे, त्याच्यात भेद नाहीये. मग रामश्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच नाहीये, सगळं एकच आहे. प्रथम तर देवाला रूपच नाहीये. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराय. मैं गुलाम तेरा. मी कोण आहे देवा? तुका म्हणे मज बोलविता देवा, आपुलिया बळे नाही मी बोलत असं का. कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मी नाहीये, मी कोणाचा तरी दास आहे म्हणून हे सगळं चाललंय. तेरी मर्जी का मैं हूं गुलाम, तेरी मर्जी का मैं हूं गुलाम. मेरे अलबेले राम, मर्जी का मैं हूं गुलाम, तेरी मर्जी का मैं हूं गुलाम. हो मेरे अलबेले राम. आवाज आला पाहिजे टाळाचा. तेरी मर्जी का मैं हूं गुलाम, हो मेरे अलबेले राम. मर्जी का मैं हूं गुलाम, मेरे अलबेले. जो चाहे कराली, जो चाहे कराली. मेरे अलबेले राम, मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का. आवाज. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम, मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम, तेरी मर्जी का. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. आणि जेव्हा मालकाचं अस्तित्व आपण मान्य करतो ना, तेव्हा त्रास होत नाही. पण आमचं जे चाललंय, ज्ञान कमी, अहंकार जास्त, कर्म कमी, बोभाटा जास्त, मान्यता कमी, तिरस्कार जास्त. अवघड आहे. हरकत नाही, माऊली फार गोड सांगतात. मला तू आवडतोयस, मला तुझं राज्य मान्य आहे, त्याचं कारणही फार मोठं आहे. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून हा शब्द नक्की लक्षात घ्या. म्हणून. उगच कसं आवडशील तू? प्रारब्ध प्रबळ लागेल की नाही? माऊलींचंच वर्णन करायला गेलं तर तसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. उगच तुझ्या दारी आलो नाही. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, तेव्हा कुठं जगाचा मालक कळावा. कळणं वेगळं आणि आवडणं. काही माणसाला कळतो तर आवडत नाही, काही माणसाला आवडतो तर कळत नाही. पण झालंय काय महाराज, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला, मी मोठा हे सांगायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. ज्ञानोबांची भिंत चाललीच का? तुकोबांचा गाथा तरलाच का? वैकुंठ गमन सोहळा झालाच का? नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंच का? गुरा कुंभारासाठी विठ्ठल कुंभार झालाच का? रोहिदासांसाठी चांभार झालाच का? चुकोबांसाठी महार झालाच का? हा का येतोय? इथेच तुमचं पाप दिसतंय. तुम्हाला देवाचं अस्तित्व स्वीकारावं असं वाटत नाही, याचाच अर्थ फार दुर्भाग्यित माणसं आहात तुम्ही. आजकालची शिकली सवरलेली पिढी यांना जर विचारलं, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसलं नाही.
आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही, यात काही वावगं नाही रे, तो प्रारब्धाचा भाग आहे. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. इंग्लिश ही भाषा आहे, ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, परिपूर्ण आहे. हे जरा डोक्यात घ्या. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, हो की नाही? स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता की नाही? का? की तुमची आहे. मग माझ्यात आणि तुमच्या मुलीत फरक न पाडता कीर्तन ऐका, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने कीर्तनाचा आनंद घेता येईल. त्यावेळेस तुम्हाला कळेल कीर्तन काय आहे की नाही. पुढचे जरा प्रेमानं वाजवतायत, पण मागचे उपकार केल्यासारखे वाजवतायत. मागचे आपलं बळजबरी बोल बोल म्हणते वे टाळ्या वाजवा, धरगे द्या द्या द्या, आली बाय आमच्या गावात, धरगे द्या 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 द्या. असं करू नका रे, पाया पडते हो का तुमच्या. पटलं तर वाजवीत जा. पण खरं सांगू का, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं कौतुक केलं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. मनसोक्त रे, आनंद घेत चला. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही का. डोणगावकर एवढं बोलून सुद्धा मागच्या धटकुल्यांनी वाजवलीच नाही. दुसरं काही नाही हो, ॲटिट्यूड. त्यांना माझी जिरवायची. तर कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला ज्ञान शिकवत होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. कर म्हणावं, काय करायचं. लय भारी बसलेत ते. एकतर बसतानाच मागे बसलेत, त्यात बसताना लय भारी. तू बोल, मी आहे, तू बोल. मी बसलो आहे, तू बोल. मी ऐकतो आहे, तू बोल. मी येत नाही कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलो आहे, तू बोल. अशा ॲरोगन्स मध्ये बसलं. नका रे दादा, अहंकार करावा असं कुठलीच गोष्ट आपल्याकडे नाहीये. ज्ञानाचं म्हणाल तर जे ज्ञानियांचं ज्ञानी आहेत ते सुद्धा म्हणतात हे माझं नाहीये. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय म्हणून माझ्याकडे आलंय. जर ज्ञानियांचे ज्ञानी मालक मानत असतील तर आपण कुणा स्वतःला मालक समजावं. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. ते जर म्हणत असतील ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, तर आम्ही सुद्धा भगवंताचं अस्तित्व मान्य करावं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच पंचमहाभूत. ऐकवी ऐकवी एक नारायण, तो एकमेव आहे. मग माणसांनी विचार केला एकमेव म्हणजे नेमका काय. तर आम्ही सांगितलं जे दिसतायत ते अवतार आहेत. सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि नामदेवराय सांगतात कल्पनेची बाधा नहो कवने काढी. ही संत मंडळी आयुष्यात सुखच मिळवायचं असेल तर सदा रामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. मला कळावं तेव्हा मीही तू आणि तूही मीच, ह्यात फरक काही नाही आहे. ज्ञानियांचं ज्ञानी भगवंताच्या दारी जाऊन सांगतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गोडी. मी किती तपस्वी असलो तरी तू माझ्याकडे येऊ नये, मी तुझ्याकडे यावं. तुझ्या दारी आल्यावर मला कळावं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळावं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत
म्हणवी दिला माझा हरती ज्ञानराजा महाकैवल्य तेज. मी नाहीच मी तुझ्यामुळं आहे. आम्हातया परस्पर एका नामाचीच अंतरे. नामस्वरूपी फरक आहे. आणि हेच जर तुम्ही नाकारताय तुम्हाला कसं स्वतःची तरी किंमत कळणार आहे. सर्वागटी रामदेहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. हे ज्ञानोबरांचं मत कळावं आम्हाला. याच्यासाठी ज्ञानेश्वरी हातात असावी आमच्या. आजकालची पिढी आपण जे काही शिकतोय ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, BS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC जे काही आज आपण करतोय हे तीळ मात्र ज्ञान आहे ज्ञानोबांसाठी. आणि जे काही सायन्स आहे, जे काही सायंटिस्ट आहेत, या विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे ज्ञानोबा आहेत. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रकटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं होतं. हे अध्यात्म आहे. इथून सुरुवात आहे. चाचोचेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राजहंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण कलियुग आहे. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. हे मी नाही, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात. हे बघ, हे कलियुग आहे. इथे जगायचं असेल तर क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. तर तुम्हीच सांगा की हो, कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? होय ग माय, डोनगावच्या माय मावल्या. एखादा हिंदू धर्मातला ग्रंथ सांगा ज्यात लिहिलं होतं नाही दिवाळीत मोती लावला तर नरकात जाशील, असं काही होतं का? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बोलत जा गे तुम्ही, माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा. पण बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का गे? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आप बाय बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माया? आपण लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही आहे. तुम्हाला लेख म्हणून सांगते, काही लागत नाही. बायकांना फक्त सन्मान देत चला. बायकांना पैशाची गरज नाही, कपड्या लत्त्यांची गरज नाहीये. 2 शब्द सन्मानाने बोलत जा, तिलाही कदर देणं बघत जा. अरे ज्या दिवशी तुम्ही बायकांना आदर द्याल ना, न सांगता तुमच्या दारात लक्ष्मी येईल हा विश्वास मी देते. फक्त बाईला सन्मान द्या. काही लागत नाही रे. सहन करतात बिचाऱ्या. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगान त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते. फक्त नवरा तिला विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. तिला काहीच लागत नाही आयुष्यात. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. जिंदगीत कवा तरी आमचं बी कौतुक करीत जा. तुम्हाला बायाचं कौतुक लय झोंबत. वाजवीत जा, है की नाही? कुठंच जमत नाही तुम्हाला ती. खरं की नाही ग माय? मी काय खोटं बोलले का? मी कशाला म्हणू? ज्ञानोबा राय म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते, हे ज्ञानोबा राय सांगतात. मी नाही, आमचं वैष्णवांचंही तसंच आहे. आम्हाला जर सामर्थ्यवंत मालक भेटला, आम्हाला थोडक्या दुःखाचं काही वाटत. प्रत्येक दुःखाला सामर्थ्यानं सुख बोलवायची ताकद मनगटात येते. फक्त पंढरीच्या मालकासारखा मालक सोबत असला पाहिजे. काहीच लागत नाही रे. काय उणे आभासी, काहीच कमी पडत नाही. फक्त झाले राम, आमच्याकडे राज्य आमच्या मालकाचं पाहिजे. आणि सामर्थ्य आहे की ग माय, काहीच लागत नाही. खरं आहे की नाही? आयुष्यात कोण शहाणा लागतो? संसारात. बाईला सुखी राहायला संसारात कोण शहाणा लागतो? बोलायच जाग. माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल की अक्कल मला, आपलं झाल्यावर मला सारखा. तर सांगा, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ग माय. कोण शहाणा लागतो? नवराच लागतो ग माय. आणि हे तुकोबाराय सुद्धा म्हणतात, शहाणा तो धनी. आणि अगदीच तसं आहे. पण आयुष्यात आहे ना, मी आपलं मैत्रीण म्हणून सांगते पोरींनो, कीर्तन उपस्थित दिसताय तुम्ही तरुण बायका, जावाई कधी पैशावाला बघून करू नका. तुम्हाला जुनी म्हण माहीत असेल बघा, मोठं घर माहित आहे की तुम्हाला? आणि वारा जाई नका पुढचं म्हणून राहू द्या महाराज. असंच असतं ग. दिसतं ते खरं असेलच असं नाहीये. माणसाकडे संपत्ती नसू नये असं माझं मत नाही. असावीच. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं पुढे मागं फिरत असावी, समाजात सामर्थ्य असावं, वैभव असावं, इज्जत असावी, तरी गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, ती श्रीमंती योग्य आहे. मोठा बंगला असावा पण दारात तुळशी वृंदावन, मोठं देवघर, ज्ञानेश्वरी वाचली,
हा गाथा कळावा तर ती श्रीमंती योग्य आहे. पैसा कमवू नये असं नाही, पण माझी विनंती आहे दादांनो, तुम्हाला सुद्धा, तुम्हाला मित्र जर वैष्णव मिळत असेल तर स्वतःचं भाग्य समजा. तो जर तुम्हाला कीर्तनात निघून बसवत असेल, तो म्हणत असेल बसू वाटतंय तोपर्यंत, आज अर्धा तास बसाल, उद्या 1 तास बसाल, पुन्हा शेवटपर्यंत बसाल, तो वैष्णव तुम्हाला कीर्तनाची आवड लावत असेल ना, तर तो सुद्धा परमात्म्याचा अवतारच आहे, हे लक्षात घ्या. आपला मित्र माळकरी असणं हे तुमच्या सौभाग्याचं लक्षण आहे की तुमचा मित्र माळकरी. सामर्थ्याने सांगते, कारण संगत फार ताकद देते आणि फार कमी सुद्धा करते. या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. या जगात दशरथासारखे विद्वान झाले 2 नंबर विद्वान द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या द्रोणाचार्याचा, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. द्रोणाचार्याचा मुलाचं नाव काय? अश्वत्थामा. संगत इनमिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भरमंडपात ज्यांनी वडत आणलं तो दुःशासन. दुर्योधन कर्णाच्या संगतीचा, कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा वापर केला तो दुर्योधन. त्याच्यामुळे सामर्थ्याने अभिमन्यू चक्रव्यूहात पडला आणि त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेत ज्यानं त्याच्या मानेवर लात घातली तो जयद्रथ. आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो दलिंदर म्हणजे शकुनी. ह्या नालायकांची संगत लागली आणि जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया गेला. एका माळकऱ्याचा गेला, ह्यात काय नवल, हो की नाही? संगत म्हणून विनंती आहे पोरींनो, मैत्रीण म्हणून सांगते, कायम लक्षात ठेवा, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जो निर्व्यसनी आहे, तो पैसा कमी कमवत असला तरी चालेल, पण जो मुलगा स्वतःच्या आई वडिलाला पांडुरंग समजतो त्या मुलाशी लग्न करा. अर्धी खाल पण सुखाची खाल, समाधानी राहा. सामर्थ्याने सांगा, विश्वासावर. खूप ताकद असते वैष्णवांच्या घरामध्ये. शेतकऱ्याची बायको अर्धी खाते पण प्रेमानं खाते, जागीरदाराची पुरणपोळी खाते पण दिसायलाच फक्त वर्ण चांगली दिसते, आतून पोरखडलेली असते. म्हणून विनंती आहे, फार पैशाच्या पाठीमागे लागू नका. आणि तुम्हाला दादा बहीण म्हणून सांगते, पैसे कमवा, गरज आहे बाबा. या जगात नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भांगारण, किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गुरीच भेटत पाहिजे तशी. दादा तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, किती तुमचा चांगला स्वभाव असला, किशात दमडी नसली की छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वय म्हण किती तरी, वय म्हण उदी माझं बी वय म्हण. अशी भिकाऱ्यागत अवस्था करू नका. पैसे कमवा पण योग्य मार्गाने कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन. म्हणजे आमच्या आयुष्याला, आमच्या गावाला, आमच्या जीवनाला लागलेलं एक सुंदर असं वैभव आहे. आणि हे वैभव टिकवण्यासाठी तुम्ही करताय तो अट्टहास अगदीकपणे दिसून येतोय. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांची ही वाच्यता आहे अगदी समर्पक ठरतीये की देवाच्या नामस्मरणाशिवाय किंवा देवाच्या अस्तित्वाशिवाय आम्हाला कुठलाच सण समारंभ मोठा वाटत नाही. आमच्यासाठी दसरा, दिवाळी तोची आम्हा सण संख्ये संतजन भेटतील. नामदेवराय म्हणतात ते अगदी समर्पकपणे तुम्ही जपताय. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाडी, आम्हा नित्य दीपवाडी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाणी. आमचं आयुष्य म्हणजे झाले रामराज्य काय उणे आम्हास. अखंडितपणे हे जपण्यासाठी तुम्ही हा अट्टास करताय. तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा तुझं अस्तित्व आमच्या जगण्याचं बळ वाढवतं. तू आमचा मालक आहे म्हणलं की आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता वाटत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे, शहाणा तो धनी घेतोय. ते अखंड आयुष्य सोपं जात आहे कारण मालक शहाणा भेटतोय. आता काही माणसं म्हणतील वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व हे पंढरीच्या मालकाला दिलं जातं, मग तुकोबाराय कृष्णाचे, रामाचे हे अभंग का वर्णित करतात? हा मूळ प्रश्न आहे की जगाच्या मालकाची नेमकं रूप तरी किती? वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदायात जगाच्या मालकाचे 22 अवतार मानले जातात. आता या 22 अवतारामध्ये जे मुख्य 3 अवतार आहेत, जो मूलमंत्र हा वारकरी संप्रदायाचा आहे तो म्हणजे राम, कृष्ण, हरी. त्रेता रामयुग, जिथे त्रेतायुगामध्ये रामाचं वर्णित आहे, द्वापार युगामध्ये कृष्णाचं आणि कलियुगामध्ये पांडुरंग परमात्म्याचं. आता बरीच माणसं म्हणतात ज्यांना देव एक नाही ते ज्ञान सांगायला लागले. लोकांचं काय सांगावं महाराज, लोक काही बोलतात.
तर तुम्हाला सामर्थ्याने सांगते जी निर्बुद्धिक माणसं आहेत त्यांना हे देवाच्या नावाचे वेगवेगळे भेद वाटतात. आता तुम्हाला प्रामाणिक किंवा व्यावहारिक विचारण द्यायला सांगितलं तर तुम्ही बसलाय मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? तुम्ही बसलाय मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? बोलत जा. डोणगावकर, तुम्ही बोलावं म्हणूनच एवढा अट्टहास केलाय आणि योग्य बोलावं म्हणून खरं बोलण्यासाठी एवढा अट्टहास केलाय. बोलत जा. कीर्तनात बसलाय, फील द मुवमेंट, आनंद घ्या. उगच बसलाय म्हणून बसायचं, हसू वाटलं मोठ्यानं हसायचं, रडू वाटलं मोठ्यानं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. आता यांचं काही नाही, पण यातली एखादी म्हणन नाचले असते ग, लय नाचू वाटतं ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही ग. त्याला जर कळलं नाचत होती सप्त्यात तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईल माझा.